बदनामी ही फार लवकर होते, परंतु प्रसिद्धीला खूप वेळ लागतो. कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या कामात व्यस्त जरी असला तरी कोण काय काम करायलंय हे कोणाला थोडं माहीत असतं. त्यांच्या प्लॅनिंग काय आहेत हे थोडी कोणी कोणाला सांगत बसायला किंवा कोण काय करायलं हे थोडं कोणी जाऊन पाहत बसायला. समजा एखाद्याला काही जर माहीत जरी असलं तरी असे लोकं जे काही जळणारे लोक असतात त्यांना माहीत असते, परंतु ते काय करतात, जेवढी मेहनत त्याला मदत करायसाठी करणार नाहीत तेवढे त्याचे पाय ओढण्यासाठी मात्र 100% प्रयत्न करतील. असेही लोक असतात. कारण त्याचं जर नाव झालं तर मग बदनामी कशी करता येईल. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीमध्ये 100 गोष्टी जरी चांगल्या असल्या तरी त्या कोणी सांगत नाही, मात्र एक गोष्ट जर वाईट असली तर मात्र त्याची बदनामी सर्वत्र करतात. अशा लोकांना बदनामी करण्यासाठी पैसे द्यायची गरज नाही, ते फुकटामध्ये प्रचार करतात आणि म्हणून बदनामी ही लवकर होते. आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते कोणी सांगतच नाही, त्यामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून प्रसिद्धी लवकर होत नाही. समजा तुम्ही एखाद्या कामासाठी खूप कष्ट घ्यायले, खूप प्रयत्न करायले आणि तुम्हाला जर समजा यश भेटेना आणि मग होते काय, तुम्ही जर सांगितलं की मी खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी, परंतु तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. कारण जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी 3,500 वेळा एवढे प्रयत्न केले, त्यातून त्यांना अफाट यश भेटलं. परंतु समजा त्यांनी इतक्या वेळ अपयशातून अपयश यायलं म्हणून त्यांनी जर समजा प्रयत्न सोडून दिले असते आणि त्यांनी जर ती कामं केलेच नसतं तर त्यांनी इतक्या वर्षाची जी मेहनत आहे ती लोकांपर्यंत पोहोचलीच नसती की त्यांनी खरंच कष्ट घेतले होते. ज्यावेळी यश भेटलं त्याच वेळेस लोकांना कळालं की यांनी किती कष्ट घेतले. त्यांचे उदाहरणं लोक द्यायला येतं. नाही तर त्यांनी मधातच जर सोडून दिलं असतं, ते प्रयत्न केलेच नसते, कामं केले नसतं, तर त्यांनी किती कष्ट केले, किती मेहनत घेतली, किती प्रयत्न केले हे कोणालाच कळलं नसतं. तुम्ही कितीही ज्यावेळेस काम करताना लोक नाही का तुमचं कष्ट हे काहीच बघत नाही, तर ते फक्त तुमचं यश बघतात आणि म्हणूनच तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्याला कोणाला बदनामी करायची त्याला करू द्यावी. कदाचित त्याला त्याच्यातच टॅलेंट असेल. आपण एवढं चांगलं काम करायचं की आपलं बदनामीतून सुद्धा नाव झालं पाहिजे.